नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण खमंग छान अशी जवसाची चटणी बघणार आहोत. त्याआधी मी थोडक्यात तुम्हाला जवस किती इम्पॉर्टंट आहे ते सांगणार आहे. तर जवस म्हणजेच फ्लॅक्सीड हे ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि लिगन्सचा उत्तम स्रोत असून हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी, बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे एक सुपर फूड देखील मानले जाते, जे कोलेस्ट्रॉल कमी करते, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते आणि केसाचे आरोग्य देखील सुधारते. चला तर मग आज आपण त्याची चटणी बनवूया. तर ह्यासाठी मी सगळ्यात आधी 1 वाटी जवस स्वच्छ साफ करून चाळून आणि निवडून घेतलेलं आहे. तर हे छान खमंग होईपर्यंत म्हणजे चांगलं तडतड उडेपर्यंत भाजायचं आहे. तर ही जवसाची चटणी आपल्या शरीरासाठी खूप जास्त आवश्यक असते. बऱ्याचदा आपलं वजन कमी होत नाही, तर तुमच्या आहारामध्ये रोज तुम्ही 1 चमचा चटणीचा समावेश केला तर तुमचं पाचन सुधारतं. तुम्हाला फायबरमुळे तुमचं पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं, ज्यामुळे तुम्हाला सारखी भूक लागत नाही आणि वजन कमी होण्यास देखील मदत होतं. तुमची शुगर देखील कंट्रोल होती. त्यामुळे तुमच्या आहारामध्ये तुम्ही ह्या 1 चमचा जवसाच्या चटणीचा समावेश आवर्जून केला पाहिजे. त्यानंतर जवस हे त्वचा आणि केसासाठी देखील खूप उत्तम आहे. ओमेगा 3 फॅटी ॲसिड त्वचेला हायड्रेटेड ठेवतात, कोरडेपणा कमी करतात आणि केसांची वाढ देखील सुधारवतात. यामुळे सांधेदुखी आणि शरीरावरची सूज, वाताचे आजार देखील कमी होतात. तर मैत्रिणींनो, तुम्ही ही जवसाची चटणी नक्की ट्राय करा. आता आपण जवस भाजून घेतलं आहे, त्याला काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी साधारणपणे अर्धी वाटी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे. तर ही फ्रेश कढीपत्त्याची पानं आहेत. कढीपत्ता देखील आपल्या शरीरासाठी खूप जास्त आवश्यक आहे, खूप मॅटर करतो. ह्यामुळे देखील तुमची त्वचेचा पोत सुधारतो, केसगळती कमी होते आणि तुम्हाला शरीराला आवश्यक असलेले घटक कढीपत्त्यातून देखील मिळतात. मोस्टली काय होतं, कुठलीही भाजी करू, वरण करू, कुठलाही पदार्थ करू, आपण कढीपत्ता घेतो आणि साईडला काढून टाकतो. तो आपल्या पोटामध्ये जात नाही. तर तेवढाच फोडणीपुरता आपण त्याचा वापर करतो. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे आपण जवसाची चटणी बनवताना त्यामध्ये हा कढीपत्ता भाजून घालणार आहोत. तर हा कढीपत्ता छान असा क्रिस्पी होईपर्यंत, छान कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. तर ह्याला मी छान आता कुरकुरीत होईपर्यंत रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहे आणि त्यानंतर आपण ही जवसाची चटणी बनवणार आहोत. तोंडी लावण्यासाठी चटणी आपण बनवतोच, शेंगदाण्याची, खोबऱ्याची, तिळाची. तर आज आपण जवसाची चटणी बनवत आहोत. तर कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतला आहे. आता मिक्सरच्या जारमध्ये जवस आपण ऑलरेडी काढून घेतलेला आहे, त्यामध्ये आपण ही भाजलेली कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहे. तर हे दोन्हीही खूप औषधी आहे. यानंतर आपण यामध्ये लसणाच्या 2 कांड्या निवडून घेतलेल्या आहेत. आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. तर आधी कुठल्याही प्रकारचे मसाले न घालताच आपण याला बारीक करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण लाल मिरची पावडर घातले, चवीपुरतं मीठ घालायचं, थोडासा हिंग घालायचा, थोडेसे जिरे घालायचे आणि नंतर चटणी मिक्सरला व्यवस्थित फिरवून बारीक करून घ्यायची आहे. जिरा देखील खूप औषधी आहे. हिंगामुळे आपलं पचन सुधारतं आणि चवीसाठी तिखट आणि मीठ तर लागतंच. तर अशी ही सर्व गुणांनी संपूर्ण अशी आपण जवसाची चटणी आज आपण बनवत आहोत. ज्वारीची भाकरी, त्यासोबत जवसाची चटणी आणि त्यावर तेलाची धार, वाह क्या बात है. तुम्ही गरम गरम फुलक्यासोबत देखील ही जवसाची चटणी खाऊ शकता. मोस्टली वेट लॉस करायचा असेल, कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर तेलाची धार स्किप करायची आहे आणि कोरडी चटणी आपल्या आहारामध्ये आपल्याला रोज याचा समावेश करायचा आहे. तर चटणी बनवून तयार आहे. मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन ऑन होण्यासाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर हेल्दी टेस्टी जवसाची चटणी बनवून तयार आहे. कमेंट करायला विसरू नका. रेसिपी करायला तर अजिबात विसरू नका. तर मस्तपैकी चटणी बनवून तयार झाली आहे. आता तुम्ही ही व्हिडिओ एन्जॉय करा. आपण भेटूया पुढच्याच एक अशा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.